नमस्कार मंडळी, मी अनिकेत तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो 30 जवळ येत आहे, तर त्यासाठी आपल्याला झटपट बनणारा एखादा पदार्थ बघायचा आहे। तर त्यासाठी आपण बनवणार आहे कोळंबी पोळीवडा। त्यासाठी लागणारे साहित्य, मॅरिनेशन कसं करायचं ते बघूया। आणि ही रेसिपी खूप सोपी आहे, त्याच्यामुळे मी स्वतः बनवणार आहे, आज अंकिता वगैरे मदत नाही करणार आहे। तर आपण बघूया त्यासाठी काय साहित्य लागतं। आणि मित्रांनो, आपले 1000 सबस्क्रायबर व्हायला आले, तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, त्यासाठी आपण घेतलेले आहेत पाव किलो जाड कोळंबी। बघता एकदम फ्रेश आहेत आणि चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आपण। तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया। त्यानंतर मित्रांनो, आपण याच्यामध्ये टाकूया मीठ अर्धा चमचा। त्यानंतर मित्रांनो, आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊ। मित्रांनो, आता आपण हे 10 ते 15 मिनिट असंच लिंबू वगैरे लावलंय ते मॅरिनेट करायला ठेवूया। तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये पुढचं मॅरिनेशन साठी लागणाऱ्या गोष्टी टाकून घेऊया। तर आता आपण याच्यामध्ये टाकूया हे लाल तिखट, काश्मीरी तिखट 1 चमचा। त्याच्यानंतर हे तिखट आहे चवीसाठी तिखट। त्यानंतर मित्रांनो, ही आहे धना पावडर, तर आपण अर्धा चमचा धना पावडर पण टाकून घेऊया। त्यानंतर मित्रांनो, ही जिरा पावडर आहे, तर अर्धा चमचा आपण जिरा पावडर पण टाकून घेऊया। त्यानंतर मित्रांनो, ही आहे ब्लॅक पावडर, ही ब्लॅक पावडर पण आपण अर्धा चमचा टाकून घेऊया। त्यानंतर मित्रांनो, ही आलं लसूण पेस्ट आहे, तर आलं लसूण पेस्ट 1 चमचा टाकून घेऊ। मित्रांनो, ही आहे कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट 1 चमचा। मित्रांनो, आता हे व्यवस्थित काढून घेऊया आपण। मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि बेसन टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला डायरेक्ट फ्राय करून घ्यायचं आहे, मग आपला कोळीवडा तयार होईल। आता हे मॅरिनेशन आपण 15 ते 20 मिनिटं असंच ठेवू आणि त्यानंतर आपण कोळीवडा तळायला घेऊया। तर मित्रांनो, मिक्स करून झालंय। तर हे आता एग व्हाईट आहे, एक अंड्याचं एग व्हाईट आहे, तर आपण आता एग व्हाईट टाकून घेऊया। आणि हे मित्रांनो, आता आपण काढून घेऊया व्यवस्थित। आणि याच्यानंतर मित्रांनो, आपण आता याच्यामध्ये बेसन आणि कॉर्नफ्लॉवर टाकलं की आपलं मॅरिनेशन तयार झालं। आपण तळून घेऊया। हे 15 ते 20 मिनिटं आपण ठेवूया असं त्याला लावून व्यवस्थित। तर मित्रांनो, आता आपण याच्यामध्ये पुढचं प्रोसेस करूया आणि आपण आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ 3 ते तर मित्रांनो 4 चमचे बेसन टाकून घेऊ। आणि मित्रांनो, हा आहे चाट मसाला, जरा चटपट चवीसाठी टाकूया अर्धा चमचा। आणि आता मित्रांनो, हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ। मित्रांनो, मॅरिनेट करून झालंय, तर आता आपल्याला याला तळायचं आहे। आणि आपण याच्यासाठी आता थोडंसं आपण फूड कलर टाकून घेऊया, थोडंसं लाल दिसावं याच्यासाठी। तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता, नाहीतर नका टाकू। मित्रांनो, फूड कलर आपण थोडासा टाकून घेऊया आणि ते काढून घेऊ। तर मित्रांनो, तेल गरम झालंय, तर आपण एक एक करून सेपरेट करून तळायला चालू करूया। व्यवस्थित मसाला लागला पाहिजे ना, आणि एकसाथ जास्त नाही सोडायचे, नाहीतर हे एकमेकांना चिपकलं नाही पाहिजे।
मित्रांनो हे आपण डीप फ्राय करूया. लगेच काढून घेऊया.